प्रेम आहे भाग 7. जसजशी रात्रीची वेळ येईल तशी पिहूच्या मनात एक भीती दाटून येते. रियाजसोबत एकत्र इथून पुढे राहावं लागणार, त्याच्यासमोर रोज जावं लागेल, या विचाराने तिला नको नको वाटू लागले होते. पिहू बेटा, चल, आता तू रियाजच्या रूममध्ये राहू शकतेस. मी तुझे सगळे कपडे आधीच त्या रूममध्ये शिफ्ट केलेले आहेत. चल, मी तुला तुझी रूम दाखवते. निलिमा बोलते आणि पिहूला रियाशच्या रूममध्ये घेऊन येते. हे बघ पिहू बेटा, ही आहे रियाशची रूम. म्हणजेच आता ही रूम तुझीसुद्धा झालेली आहे. पिहू रूम बघू लागते. ती आत्ता ज्या रूममध्ये राहिली होती त्यापेक्षा ही रूम खूप मोठी होती. 4 माणसे झोपू शकतील असा भला मोठा बेड होता. समोर TV, एका बाजूला खूप मोठे कपाट, बाथरूमसुद्धा खूप मोठे होते. आत्तापर्यंत पिहू ज्या भाड्याच्या रूममध्ये राहायची तेवढा तो बाथरूम होता. एका साईडला त्याची स्वतःची जिमची रूम होती. तर दुसऱ्या बाजूला मोठी बाल्कनी होती. त्यामध्ये तयार असलेली नकली झाडे होती. तिथेच एक झोपाळा होता. बेडच्या वरती एकदम रियाशचा स्विमिंग पूलमधला एक शर्टलेस फोटो होता. त्याकडे बघूनच पिहूला एकदम लाजल्यासारखे झालेले होते. पोटात फुलपाखरे उडू लागल्यासारखे तिला वाटत होते. पिहू, आता तू याच रूममध्ये राहायची आहेस. तुला काही हवे असेल तर हक्काने मला सांग, निलिमा पिहूकडे बघून बोलते. पिहू फक्त मान हलवते. पिहू, रियाशने तुला स्वीकारलं नाही. तो लगेचच तुला बायको म्हणून स्वीकारेल असं सुद्धा काही नाही. तुझी आजची परिस्थिती मी समजू शकते, पण तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं लवकरच ठीक होईल. रियाश तुला एक दिवस नक्कीच स्वीकारेल. तुझा स्वभाव इतका गोड आहे, त्यामुळे तू त्याला नक्कीच आपलंसं करशील. माझा रियाश असा नव्हता ग. आधी तो खूप हसत खेळत आयुष्य जगायचा, पण अचानक काही गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या. त्यामुळे त्याचा लग्न, प्रेम यावरून विश्वासच उडाला. पण मला खात्री आहे तू माझा जुना रियाश मला परत मिळवून देशील. बघ, इथे मी तुझ्याशी बोलत बसले आणि आईंना त्यांची औषधे द्यायची मी विसरूनच गेले. तू बस, आराम कर, मी जाते आता, निलिमा बोलते आणि बाहेर निघून जाते. पिहू रूम नीट बघू लागते. रियाशचे फोटो जवळून बघू लागते. वाव, किती भारी दिसतात ना हे. किती छान स्माईल आहे यांची. पण हे आता हसत का नाहीत काय माहिती. जेव्हापासून मी त्यांना पाहिलं तेव्हापासून नेहमी रोडली वागतात. नेहमी चेहऱ्यावर राग दिसून येतो. यांचं आणि हसण्याचं काही वाकडं आहे का काय माहिती. तोपर्यंत घरची कामवाली पिहूला जेवायला बोलवायला येते. सगळेजण जेवण करत असतात. रियाश अजूनही घरी आलेला नव्हता. नीलू, काय ग, रियाश अजून कसा काही घरी आलेला नाही? आज तरी वेळेवरती यायचे ना त्याने, आजी बोलतात. हो ना मॉम, आज बाईने लवकर यायला पाहिजे होते. आजी, मला तर वाटते बाई लाजला असेल. आज फर्स्ट नाईट आहे ना बाई आणि वहिनींची, शिव बोलतो. शिवचे बोलणे ऐकून पिहू अचानक जेवता जेवता थांबते. तिच्या हातातला घास तसाच हातात राहतो. आता रात्री काय होईल या विचारानेच तिचे शरीर थरकाप होऊ लागते. ए शिव, गप रे, काही पण उगीच तू बोलू नकोस. रियाशला यायला थोडा वेळ लागेल. तो बाहेरूनच जेवण करून येईल असं मला बोलला आहे. येईल तो लवकरच, वाट बघत बसू नका असं तो बोललेला आहे, निलिमा बोलते. रियाश लेट येणार म्हटल्यावर पिहूला थोडे बरे वाटते. तो यायच्या आधीच झोपायचे असं ती ठरवते. सगळ्यांची जेवणं होतात. पिहूसुद्धा थोडीफार मदत करून रूममध्ये जाते. रूममध्ये पूर्ण अंधार होता. अरे, आता काय झाले? एवढा अंधार कसा काय रूममध्ये? मगाशी तर लाईट होती. पिहू रूममध्ये पुढे जाते तर रूममध्ये पूर्ण बेड फुलांनी सजवलेला होता. आजूबाजूला सगळे कॅन्डल्स लावलेले होते. एवढी छान सजवलेली रूम बघून पिहूला आनंद होतो, पण क्षणात ती नाराजसुद्धा होते. कारण रियाश नक्की तिच्याशी कसा वागेल याची तिला जरासुद्धा कल्पना नव्हती. तोपर्यंत दरवाजातून रियाश आतमध्ये येतो. रूममध्ये पिहूला बघून तो जास्तच चिडतो. तू इथे माझ्या रूममध्ये काय करतेस? तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या रूममध्ये यायची?
रियांशला एकदम आलेलं बघून पिहूला काही सुचत नव्हतं. अहो अहो ते आई मला बोलल्या. हे लिसन प्लीज, लग्न करून या घरात आलीस म्हणजे लगेच माझ्या रूममध्ये यायची काही गरज नाही. तेवढी लायकीच नाही तुझी. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखतो. अहो हे काय बोलताय तुम्ही? रियांश रागाने पिहूचा हात जोरात पकडतो आणि बोलतो. माझ्या मागे लागली आहेस ना तू? तुला फक्त पैसा पाहिजे ना? त्यासाठी तू माझ्या घरच्यांना तुझ्या जाळ्यात अडकवलंस आणि माझ्याशी लग्न केलंस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या रियांश देशमुखच्या आयुष्यात तुला कधीच जागा मिळणार नाही. माझ्या घरात माझ्या रूममध्ये आलीस, पण माझ्या आयुष्यात नाहीच तू येऊ शकत. लवकरच तू स्वतःहून इथून निघून जाशील. रियांशने पिहूचा हात जोरात पकडल्यामुळे पिहूला खूप दुःख लागत होतं. नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अहो प्लीज हात सोडा माझा, दुखतंय. रियांश रागाने तिचा हात सोडून देतो. पिहू रडत रडत एका बाजूला जाऊन उभी राहते. रियांश तिच्यासमोर एक फाईल ठेवतो आणि बोलतो, लवकर साईन कर. काय आहे हे? डिवोर्स पेपर आहेत. फक्त 1 वर्ष या घरात राहायचे, नंतर इथून निघून जायचे. रियांशचे हे शब्द ऐकून परत एकदा पिहूला जास्तच रडू येते. हे तुझं रडणं आहे ना, हे माझ्यासमोर नाही चालणार. तुझ्यासारख्या खूप बघितल्या आहेत. पैशांसाठी तुम्ही लोक काही पण करता. या रूममध्ये राहायची हौस आहे ना, तर या रूममधल्या कोणत्याही गोष्टीला हात नाही लावायचा. सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं. माझ्या आयुष्यात यायचं नाही. आणि तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना काही त्रास झाला ना, तर मी तुला अजिबात सोडणार नाही. पिहू कसलाच विचार न करता पेपर्सवरती सही करते आणि रियांशला देते. रियांश फ्रेश होऊन रागाने सगळ्या फुलांच्या पाकळ्या डस्टबिनमध्ये टाकतो आणि बेडवरती जाऊन झोपतो. इकडे मात्र पिहूची अवस्था खूपच बेकार झालेली होती. रडून रडून डोळे लाल झालेले होते. ती मनाशी ठाम ठरवते, माझं नशीब आहे हे. आजपर्यंत कधीच आईबाबांचं प्रेम मिळालं नाही. आता कुठेतरी आशा होती सगळं चांगलं होईल, पण नाही. कदाचित देवालाच मी आनंदी असलेली नको आहे. जसं आयुष्य आहे तसं काढायचं. फक्त 1 वर्षाचा प्रश्न आहे. नंतर मी सगळ्यांच्याच आयुष्यातून निघून जाईन. रियांशला फुल एसीची सवय होती. पिहू मात्र सोफ्यावरती पोटात पाय घेऊन साडीच्या पदराने जेवढं शरीर झाकता येईल तेवढं झाकायचा प्रयत्न करत होती. थंडीमुळे तिला काही सुचत नव्हते. डोळ्यातून पाणी थांबत नव्हते. तशीच रात्रीची कधी तिला झोप लागते हे तिचं तिला समजत नाही. सकाळी पिहूला जाग येते तर बेडवरती रियांश नव्हता. एवढ्या सकाळी कुठे गेले असतील हे? बाथरूममध्ये असतील का? नाही, बाथरूम तर ओपन आहे. मग एवढ्या लवकर ऑफिसला गेले का? पिहू विचार करतच तिचं आवरून खाली जाते. आज तिने मस्तपैकी ब्ल्यू कलरची साडी नेसलेली होती. देवपूजा करून ती सगळ्यांना प्रसाद देते आणि किचनमध्ये जाते. आई, आज मी काही करू का? नको ग पिहू, आपल्याकडे मेड आहेत, ते सगळं काही करतात. तू फक्त बस, निलिमा बोलते. आई, मी करते ना आज काहीतरी. मला आवडतं काहीतरी करायला. बरं बाई, आज तुझा किचनमधला पहिला दिवस आहे तर काहीतरी गोड कर. हो आई, मी पटकन काहीतरी बनवते सगळ्यांसाठी, पिहू बोलते. पिहू सगळ्यांसाठी गोड शिरा बनवते. त्यामध्ये काजू बदामसुद्धा घालते. सगळेजण नाश्त्यासाठी एकत्र येतात. पिहू सगळ्यांना सर्व करते. तोपर्यंत रियांशसुद्धा खाली येतो. अरे, हे तर रूममध्ये नव्हते, मग आता कुठून आले? पिहू विचार करू लागते. तोपर्यंत आजी रियांशला हाक मारतात. रियांश बेटा, नाश्ता तयार आहे, लवकर नाश्ता करायला ये. आज पिहूने खास सगळ्यांसाठी गोडाचा शिरा केलेला आहे. आजी, मला लेट होतोय, मी निघतोय, रियांश बोलतो. अरे रियांश, थोडे खाऊन जा, निलिमा बोलते. रियांश नाईलाजाने त्याच्या चेअरवरती बसतो. पिहू बेटा, रियांशला शिरा दे, आजी बोलतात.
पिहू रियांशला शिरा वाढते. बाई, आज वहिनीने शिरा केलेला आहे, तर आमच्या आधी तू टेस्ट करून सांग कसा झाला आहे शिरा, शिव बोलतो. रियांश रागाने शिवकडे बघतो आणि एक घास खातो. पिहू रियांशकडे बघू लागते. रियांशला शिरा आवडेल की नाही याची तिला काळजी वाटू लागते. काय आहे हे, शिरा आहे की मिठाचा शिरा आहे? एवढा कॉमन सेन्स नाही का हिला? शिरा गोड असतो ते, शिऱ्यामध्ये कधी मीठ घालतात का? एवढंसुद्धा समजत नाही का हिला? पिहूला तर काहीच समजत नव्हतं. रियांश काय बोलतोय हे तिला समजत नव्हतं. पिहूच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागते. आजी, ज्यातला आपल्याला काही समजत नाही ना ते करू नये. उगीचच पुढे पुढे करायची काहीही गरज नाही. घरामध्ये मेड आहेत, ते त्यांचं काम करतात. उगीच मोठेपणा दाखवायची काहीही गरज नाही. रियांश रागाने बोलतो आणि ऑफिसला निघून जातो. आजी एक घास खाऊन बघतात तर खरंच शिरा खूपच खारट झालेला होता. पिहू आजींकडे बघते आणि बोलते, आय एम सो सॉरी आजी. शिरा एवढा खारट कसा काय झाला मलाच नाही माहिती. मी मुद्दाम नाही केलं. खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा. तोपर्यंत सविता येते आणि बोलते, बाईसाहेब, पिहू मॅडमांची काहीच चूक नाही. माझ्या चुकीमुळे हे सगळं काही झालं आहे. मीच घाई गडबडीने पिठी साखरेच्या डब्यात मीठ भरले, त्यामुळे हे सगळं काही झालं आहे. माझ्यामुळे रियांश बाबांचा ओरडा पिहू मॅडमांना भेटला. त्यांनी मला खरं तर पिठी साखरच मागितलेली होती, पण मी मीठ दिलं. असू दे सविता, जे झाले ते झाले. घाई गडबडीत होते असं कधीतरी, आजी बोलतात. पिहू बेटा, तू नको रडू. तुझी काहीच चूक नाही. रियांशचे बोलणे तू मनावरती नको घेऊस. तो तसाच आहे रागीट. सविता दुसरा नाश्त्यासाठी आपल्यासाठी घेऊन येईल. चल तू बस बरं, नाश्ता कर, निलिमा बोलते. पण आई, हे माझ्यामुळे उपाशी गेले. थोडी का होईना माझी चूक आहे ना. मला पण समजायला पाहिजे होते मीठ आहे ते. पिहू, अगं तो खाईल बाहेर काहीतरी, त्याला सवय आहे. तू नको काळजी करू, आजी बोलतात. तेच दुसऱ्या बाजूला RD कंपनी. मे आय कम इन सर? हा आवाज ऐकून रियांश वरती बघतो. अरे आयुष, तू का परमिशन मागतोयस? ये ना आतमध्ये. आयुष आतमध्ये येतच बोलतो, काय मग, लग्न मानवलेलं दिसतंय रियांश देशमुखला. आज लेट झाला आहात ऑफिसला. आयुष, फालतू बडबड करू नकोस तू. तुला माहिती आहे मला लग्न नव्हते करायचे, आणि ती स्टुपिड मुलगी जाम माझ्या डोक्यामध्ये जाते रे. रियांश आयुषला सकाळी जे काही झालं ते सगळं काही सांगतो. अरे रियांश, आता लग्न झालं आहे ना, मग स्वीकार तू त्यांना. वहिनी खरंच खूप छान आहेत रे. त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे. लग्नात पाहिलं आहे मी त्यांना. फक्त एकदा भेटून माणसांना ओळखायचे नसते आयुष. आणि ती कोणत्या लायकीची आहे मला चांगलंच माहिती आहे. फक्त 1 वर्ष आयुष, नंतर तिची लाईफ आणि माझी लाईफ वेगळी असेल. अरे पण रियांश. आयुष प्लीज, आता आपण कामाचं बोलूया का? मला फालतू विषयांवरती बोलायला अजिबात वेळ नाही, रियांश रागाने बोलतो. ओके, चिडू नकोस तू, आयुष बोलतो. रात्रीची वेळ. रात्री पिहू तिचं सगळं आवरून रूममध्ये येऊन बसते. सध्या तिला काहीच काम नव्हते. घरची कामं करायला नोकर होतेच. रूममध्ये बसूनसुद्धा खूप कंटाळा आलेला होता. TVला काही बघायचं तर TVसुद्धा तिला सुरू करता येत नव्हता, कारण त्याची सगळी काही सिस्टीम वेगळीच होती. तिच्याजवळ काहीच करण्यासारखे नव्हते. सहज पिहूचे लक्ष बाल्कनीमध्ये जाते. बाल्कनीमध्ये जो झोपाळा होता त्यावरती ती थोडा वेळ बसते
तिथून खूप छान निसर्ग सौंदर्य दिसत होतं. ती जागाच होती तशी स्पेशल. अचानक तिचे लक्ष एका ग्लास बॉलकडे जाते. त्यामधील जे वेगवेगळ्या प्रकारचे दगड होते ते तिला खूप आवडतात. ती तो ग्लास बाउल उचलते आणि त्याचं निरीक्षण करू लागते. हे यू, तू इथे काय करत आहेस? पाठीमागून एक आवाज ऐकू येतो. तो आवाज रियांशचाच होता. रियांशच्या आवाजाने पिहूच्या हातातील तो काचेचा बाउल खाली पडतो. अचानक तो आल्यामुळे तिला काहीही समजत नाही. ती खूपच घाबरलेली होती. तू 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 तुम्ही तुम्ही पिहू घाबरून बोलते. ही माझी रूम आहे. मी कधीही येऊ शकतो इथे. तुला इथे यायची कोणी परमिशन दिलेली आहे? आणि माझ्या वस्तूंना हात लावायची तुझी हिंमत कशी काय झाली? हे माझं फेवरेट होतं आणि तू ते फोडलंस? रियांश रागाने बोलतो. अहो सॉरी ते चुकून झाले. मी तुम्हाला असे सेम नवीन आणून देते. तू मला नवीन आणून देणार? वाव, ग्रेट. रियांश रागाने बोलतो आणि एक असुरी हास्य देतो. यू नो, याची किंमत किती आहे? रियांशचे बोलणे ऐकून पिहू मानेनेच नाही बोलते. तुझ्या माहितीसाठी सांगतो, हे 1 लाखाचं आहे. किती? 1 लाखाचं. तुला 1 लाखावरती किती शून्य असतात हे तरी माहिती आहे का? हे मी लंडनवरून घेऊन आलेलो होतो आणि तू काय केलंस? फोडून टाकलंस. या रूममध्ये राहायची परमिशन दिली म्हणजे तू काहीही करू शकशील असा अर्थ नाही ना होत. इथून पुढे माझ्या गोष्टींना अजिबात हात लावायचा नाही. लांब राहायचं सगळ्या गोष्टींपासून. गेट आउट. रियांश रागाने बोलतो. पिहू रडतच रूममधून बाहेर जाते. छी, मला काय गरज होती त्याला हात लावायची? माझ्यामुळे हे किती रागवलेले आहेत. माझ्यामुळे यांचं हे फेवरेट बाउल फुटले. पण त्यांना पण इतकं बोलायची काय गरज होती? इतका कसला यांना पैशाचा माज आहे? मी घरी बसले तरी स्वाभिमानी आहे. मला वस्तूंची किंमत समजते. प्रत्येक गोष्ट हे पैशावर बघत असतात. झाली चूक माझी, मान्य आहे मला. पण इतकं बोलायची काय गरज होती? ते कधीच दुसऱ्यांचा विचार का करत नाहीत? बाप्पा, माझं नशीब असं का आहे रे? एकटी राहत होते ना मी, ते सुद्धा तुला नको होते. लग्न केलं पण माझ्यामुळे यांना त्रास होतोय. 1 वर्ष कधी संपायचे? आता शक्य तितकं यांच्यापासून मी लांबच राहीन. माझ्यामुळे यांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घेईन. अशीच 2 ते 3 दिवस निघून जातात. आज रविवार होता, त्यामुळे रियांशला सुट्टी होती. सगळेजण एकत्र नाश्ता करीत होते. रियांश, आज तू आणि पिहू आपल्या कुलदैवताला जाऊन या, आजी बोलतात. आजी, हे काय मध्येच? मला तेवढा टाईम नाही. तुला जायचं असेल तर तुझं तू जाऊ शकतेस. मी ड्रायव्हरला सांगतो तसे. आणि मला असे देवधर्म करायला अजिबात आवडत नाही, रियांश बोलतो. रियांश, मी देवाला साकडे बोलले आहे तुझं लवकर लग्न होऊ दे म्हणून. तुझं लग्न झाले की तू जोडीने देवीच्या दर्शनाला जाशील असे बोललेले होते. माझी एकच इच्छा पूर्ण कर रे. देवीला बोललेले साकडे पूर्ण करायला पाहिजे, नाही तर पाप लागतं रे, आजी बोलतात. आजी, तुला जे काही करायचे होते ते तू कर ना. मी कधी नाही बोललो आहे का? पण तू मला का त्यामध्ये आणतेस? हे सगळी अंधश्रद्धा असते का आजी? मला या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही. रियांश, आई बोलतात तर जा ना, त्यांच्यासाठी जाऊन ये. त्यांचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टींवरती. मग तेवढी आजीची इच्छा पूर्ण कर ना. रियांशचे बाबा बोलतात. ठीक आहे, जातो मी, रियांश नाईलाजाने बोलतो. पिहू बेटा, तू पटकन नाश्ता करून आवरून ये. तोपर्यंत मी पूजेचं साहित्य काढून देते. दोघांनीही जोडीने पूजा करा, देवीची ओटी भरा, आजी बोलतात. पिहू आणि रियांश दोघेही नाश्ता करून आवरायला रूममध्ये जातात. आज पिहूने मस्तपैकी गुलाबी रंगाची साडी नेसलेली होती. तो कलर तिच्यावरती खूपच खुलून दिसत होता.
गळ्यात तिचे नाजूक मंगळसूत्र, केस मोकळे सोडलेले होते. रियाश नेहमीप्रमाणे त्याचे आवरतो. त्याचे सहज लक्ष पिहूवरती जाते आणि तो पिहूकडे बघतच राहतो. हे असे का बघत आहेत? काही चुकलं आहे का माझे? बाप्पा, यांना राग येऊन देऊ नको रे. यांचा राग म्हणजे राक्षसी राग आहे. पिहू मनाशीच विचार करू लागते. तेवढ्यात रियाश हळूहळू पिहूच्या दिशेने चालत येतो. अरे, हे तर माझ्याकडेच येत आहेत. आता माझं काही खरं नाही. पिहूसुद्धा जसजशी मागे जाईल तसतसा रियाश पुढे येत होता. एक वेळ अशी येते की मागे जाण्यासाठी पिहूला जागा शिल्लक राहत नाही. रियाश आता तिच्या खूपच जवळ आलेला होता. रियाशचे श्वास पिहूला ऐकू येत होते. पिहू आतून खूप घाबरलेली होती. रियाश हळूच त्याचा हात पुढे करतो. पिहू गच्च डोळे मिटते आणि हाताच्या दोन्ही मुठी आवळून घेते. पुढे काय होईल याच भीतीने तिचे शरीर कापत होते. अजून का काही होईना म्हणून पिहू तिचे डोळे उघडते तर रियाश तिच्या जवळ नव्हता. तो दरवाजाजवळ होता. पटकनावर, उशीर नको व्हायला, रियाश बोलतो आणि बाहेर निघून जातो. इकडे पिहूचा श्वास फुललेला होता. रियाश गेल्यावर पिहू पटकन बेडवरती जाऊन स्वतःला थोडी रिलॅक्स करते. बाप्पा, हे काय होत होते मला? हे जवळ आल्यावर जीव जातोय की काय असं वाटत होतं मला. पोटात फुलपाखरे उडत होती. छी, मी तर काय विचार करत होते. ते तर घड्याळ घ्यायला आले ते वाटतं. पिहूसुद्धा पटकन आवरून खाली जाते. रियाश कधीच बाहेर कारमध्ये येऊन बसलेला होता. घरच्यांचा निरोप घेऊन तीसुद्धा निघते. मागच्या बाजूचा दरवाजा करून पिहू बसू लागते. मी तुझा ड्रायव्हर नाही, पुढे येऊन बस, रियाश रागाने बोलतो. पिहू पाठीमागचा डोर बंद करते आणि रियाशच्या शेजारी जाऊन बसते. आज रियाशने ड्रायव्हरला सोबत घेतलेले नव्हते. पण नेहमीप्रमाणे त्याचे बॉडीगार्ड दुसऱ्या गाडीमध्ये होतेच. कुलदेवीचं मंदिर खूप लांब होते. आता गाडीत बसून पिहूला खूप कंटाळा आलेला होता. एक तर रियाश एकदम बोरिंग माणूस, बोलतसुद्धा नव्हता. किती उशीर फक्त तिने बाहेर बघायचं होतं. शेवटी पिहू कंटाळून बोलते. अहो, तुम्ही नेहमी असे शांतच असता का? रियाश फक्त इतकेच बोलतो. तुम्हाला कंटाळा येत नाही का? पिहू परत विचारते. पिहूचे बोलणे ऐकून रियाश रागाने पिहूकडे बघतो. पिहू आता गप्प बसायचंच पसंत करते. कितीतरी उशिराने ते दोघेजण मंदिराजवळ पोहोचतात. पिहू सगळं पूजेचं साहित्य घेते. रियाशला देवधर्म पूजा आवडत नाही, त्यामुळे रियाश तिथेच गाडीजवळ थांबतो. अहो, तुम्ही येणार नाहीत का? नाही, पण आजींनी दोघांनाही पूजा करायला सांगितली आहे. आजींना समजलं तुम्ही आला नाही तर आजींना कसं वाटेल? पिहू बोलते. तू मला धमकी देतेस का? रियाश रागाने बोलतो. अहो नाही, मी कशाला तुम्हाला धमकी देऊ. फक्त आजी जे बोलल्या ते मी तुम्हाला सांगते. आजींनाच वाईट वाटेल ना. ओके, समजलं मला. पटकन जाऊन जे असेल ते आवरायचं. मला असल्या कामांसाठी अजिबात वेळ नाही, रियाश रागाने बोलतो. काय माणूस आहे हा? यायचे नव्हते तर बसायचं ना घरात. किती नाटकी असतात यांची. एक नंबरचे खडूस आहेत हे. असला कसला नवरा मिळाला आहे काय माहिती. पिहू स्वतःच्या मनाशी बडबड करत होती. काही बोललीस का तू? रियाश पिहूकडे बघून बोलतो. अरे, यांना माझ्या मनातलं कसं काय समजलं? पिहू विचार करते आणि बोलते. नाही, काही नाही, चला ना, पिहू बोलते आणि दोघेही मंदिराजवळ जातात. तोपर्यंत एक वयस्कर आजी तिथे येतात आणि बोलतात. काय गं पोरी, आत्ताच लग्न झालेलं दिसतंय तुमचं? हो आजी, पिहू हसून बोलते. अगं मग तुझ्या नवऱ्याला उचलून न्यायला सांग ना, तशी पद्धतच आहे ही. आजींचे बोलणे ऐकून पिहू डोळे विस्पारून आजींकडे बघू लागते. आता तर तिला धडकीच भरलेली होती. काय रे पोरा, उचल की बायकोला आणि नेवरती मंदिरात, आजी बोलतात. रियाश मात्र काहीच न समजल्यासारखं आजींकडे बघू लागतो. एक तर त्याला मंदिरात जायचे नव्हते आणि ते
ह्यात काय तो नवीनच ऐकत होता. अरे उचल की बायकोला, ने वरती, त्याशिवाय तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळणार नाही बघ. तुम्हाला तुमच्या घरच्यांनी नाही का सांगितलं याबद्दल? आजी परत बोलतात. नाही काही कोण बोलले, पिहू बोलते. बर ठीक आहे, असू दे. आता मी सांगते ना. काय बघतोयस रे पोरा, माझ्याकडे उचल की बायकोला. आजींचे बोलणे ऐकून रियाश शेवटी पिहूला उचलून घेतो. अचानक रियाशने उचलून घेतल्यामुळे पिहू एकदम गार पडल्यासारखी झालेली होती. रियाश त्याच्या मजबूत हाताने पिहूला उचलून घेऊन चालू लागतो. रियाश एवढा हँडसम होता की येणारे जाणारे सगळेजणच रियाशकडे बघत होते. पिहूला नशीबवान समजत होते की तिला किती चांगला नवरा मिळालेला आहे. पण आता त्यांना आपण काय सांगणार रियाश नक्की कसा आहे ते? रियाशच्या इतक्या जवळ गेल्यामुळे पिहूला लाज वाटत होती. ती तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. आज पहिल्यांदाच ती रियाशला खूप जवळून बघत होती. त्याने जिम करून मिळवलेली ती बॉडी दिसायलासुद्धा खूप छान. त्याचे ते गोल डोळे, जेलने सेट केलेले केस, फक्त चेहऱ्यावर हसून होते. मंदिरात आल्यानंतर रियाश पिहूला खाली उतरवतो. पिहू सगळी पूजा करून घेते. रियाश फक्त तिथे शरीराने उभा होता. त्याला या सगळ्या गोष्टींचा काहीही फरक पडत नव्हता. पूजा करून दोघेही निघतात. उतर, रियाश पिहूकडे बघून बोलतो. काय झाले, इथे का तुम्ही गाडी थांबवली? पिहू थोडी घाबरूनच बोलते. तुला काही शॉपिंग करायची असेल तर तू करू शकतेस, मी आहे इथेच, रियाश पिहूकडे बघून बोलतो. अहो पण मला नाही काय घ्यायचे, पिहू शांतपणे बोलते. मला आजीने सांगितलेले आहे म्हणून मी तुला इथे घेऊन आलो आहे. मलासुद्धा असल्या फालतू गोष्टींसाठी अजिबात टाईम नाही. लवकर उतर, हे घे माझे कार्ड आणि तुला पाहिजे ते घेऊन ये. अहो पण मला काही, पिहू बोलतच होती तेवढ्यात रियाश परत रागाने बोलतो. मी उतर बोललो ना, एकदा सांगितलेले समजत नाही का? रियाशच्या ओरडण्यामुळे पिहूच्या डोळ्यात नकळत पाणी आलेले होते. पण तिला आता या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायला पाहिजे होती. त्यामुळे नाईलाजाने पिहूसुद्धा गाडीमधून उतरते आणि शॉपिंग मॉलमध्ये जाते. रियाशला खरं तर बघायचे होते की ती किती खरेदी करते. रियाशच्या मते पिहूसाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. आता एवढं मिळालेलं आहे तर ती पाहिजे ते करणारच. मुली या अशाच असतात, जिथे पैसा असेल तिथेच जातात. काही वेळातच पिहू एक छोटीशी बॅग घेऊन मॉलमधून बाहेर येते. ही एवढ्यात कशी काय बाहेर आली? पैसे कट झालेला मला मेसेजसुद्धा नाही आला. नक्की काय केलेले आहे हिने? रियाश मॉलमधून येणाऱ्या पिहूकडे बघतच स्वतःच्या मनाशी विचार करत बोलतो. तेच पिहू मॉलमधून बाहेर येते आणि तिथेच बसलेल्या एका छोट्या मुलाला खायला देते आणि ती हातातील पिशवी देते. त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि परत गाडीच्या दिशेने येऊ लागते. इकडे रियाशला समजतं की तिने स्वतःसाठी काहीही घेतलेलं नाही. त्याचा अंदाज चुकीचा ठरतो. त्यामुळे त्याचा न कळत आता इगो दुखावलेला होता. त्यामुळे त्याला खूपच राग आलेला होता. मी आहे म्हणून तू अशी वागलीस ना, समजते मला, पण परत तू तुझे गुण नक्कीच दाखवशील. माझ्या पुढे हे असलं चांगलं वागून काहीच उपयोग होणार नाही, रियाश रागाने बोलतो. पिहू गाडीमध्ये येऊन बसते आणि रियाशचे कार्ड त्याला परत करते. रियाश इकडे मात्र काहीच न बोलता गाडी सुरू करतो आणि घरी निघून जातो. तेच इकडे माऊली मेन्शनमध्ये. आई, तू तुझ्या नातवाचं लग्न केलंस, मला काहीही सांगितलेले नाहीस, वसुधा रागाने बोलते. वसुधा म्हणजेच रियाशची आत्या. कोण अशी मुलगी सापडली का तुला की तू माझ्या मुलीचा विचार न करता रियाशचं लग्न लावून दिलेस? वसुधा रागाने बोलू लागते. आजी, माझं रियाशवरती प्रेम आहे, तुला माहिती आहे ना, तरीसुद्धा तू असं काय केलेस? दिया रडत रडत बोलू लागते. दिया बेटा, ऐकून घे तू, निलिमा दियाकडे बघून बोलते. मामी, तू तर काहीच बोलू नकोस, तुला तर मी आवडतच नाही ना, तुझ्या वागण्यावरून दिसतंय ते.
दियाचं असं बोलणं ऐकून आजी रागात दियाकडे बघतात आणि बोलतात, दिया, तोंड सांभाळून बोल. रियांशचं लग्न मी एका योग्य मुलीसोबतच केलेले आहे. माझी निवड कधीच चुकणार नाही. आणि वसुधा, मी तुला आजपर्यंत कधी बोलले नाही की दिया आणि रियांशचे लग्न करायचे आहे. तूच आजपर्यंत या भ्रमामध्ये राहिलीस. वसुधे, तू माझी मुलगी आहेस ना गं? मग इतकी पैशाची हाव तुला का आहे गं? तुझी ही मुलगी दिया प्रेम करते ना रियांशवर, पण तिचं प्रेम तर मला कधीच दिसलं नाही. वसुधे, तू चुकलीस. अजून वेळ गेली नाही. तुझ्या मुलीला योग्य ते वळण लाव. आजींचे बोलणे ऐकून दिया रागाने बोलते, आजी, तुला काय बोलायचे आहे? मला वळण नाही? दिया, मला काहीच बोलायची गरज नाही. जे काही आहे ते तुझ्या वागण्यावरून समजतं आहे. आणि आता माझ्या रियांशच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नकोस. नीट वाग, तुलासुद्धा चांगला मुलगा मिळेल. आजी बोलतच होत्या तोपर्यंत इकडे रियांश आणि पिहू घरामध्ये येतात. रियांशला आलेलं बघून दिया पळत जाऊन रियांशला घट्ट मिठी मारते. रियो बेबी, तू का लग्न केलंस? आपलं एकमेकांवरती प्रेम होते ना? दिया रडत बोलते. ते तिकडे दियाने रियांशला मिठी मारल्यामुळे पिहूला कसं तरी झालेले होते. या दोघी नक्की कोण आहेत याबद्दल पिहूला अजिबात कल्पना नव्हती. तेच इकडे पिहू आणि रियांशला आलेलं बघून वसुधाचे लक्षसुद्धा पिहूकडे जाते. आई, ही तुझी नातसून आहे का? हो, ही माझी सून आहे पिहू, आजी बोलतात. आणि परत पिहूकडे बघून बोलतात, पिहू, ये बेटा, ही वसुधा म्हणजेच रियांशची आत्या आणि ही दियाची आत्ते बहीण. व्हॉट? आत्ते बहीण? मी रियांशची होणारी बायको होते. दिया पिहूकडे रागाने बघत बोलते. तेच इकडे मात्र पिहूला नक्की हे काय चाललं आहे तेच समजत नव्हते. रियांश दियाला इग्नोर करून त्याच्या रूममध्ये निघून जातो. रियांशची आत्ते बहीण आलेली आहे हे बघून पिहू पटकन वसुधाच्या पाया पडते. असू दे, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखून आहे. पैशासाठी फक्त हे करतात. आई, तुला ही असली मुलगी कुठे भेटली गं? बहीणची टाईप. त्यापेक्षा माझी मुलगी किती सुंदर आहे. आपल्या घरालाही शोभते तरी का? आत्यांचं बोलणं ऐकून इकडे मात्र पिहूला रडू आलेलं होतं. वसुधा, तुला समजते का तू काय बोलतेस ते? या दियाची आणि पिहूची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. पिहूचा एक तरी गुण तुझ्या मुलीमध्ये दिसतोय का बघ. आणि आता तुम्ही दोघींनीही इथून निघून गेलं तरीही चालेल. आजी रागाने दिया आणि वसुधाकडे बघून बोलतात. वसुधा आणि दिया आजींचे बोलणे ऐकून रागाने तिथून निघून जातात. इकडे पिहू अजूनही रडतच होती. पिहू बेटा, रडू नकोस. त्या दोघींचा स्वभाव तसाच आहे. त्यांच्या बोलण्याकडे तू नको लक्ष देऊस, आजी पिहूला समजावत बोलतात. हो पिहू, जा रूममध्ये जाऊन तू फ्रेश हो, निलिमा बोलते. निलिमा आणि आजींचे बोलणे ऐकून पिहू रूममध्ये निघून जाते. तेच इकडे निलिमा आजींकडे बघते आणि बोलते, आई, पिहू आणि रियांशचं लग्न करून आपण चूक तरी नाही ना केली? अगं नीलू, तू असं का बोलतेस? आई, मग बघा ना, लग्न झाल्यापासून काय काय घडत आहे. पिहूची ही अवस्था बघवत नाही हो. आजपर्यंत तिने खूप सहन केलं आहे आणि आता आणखीन आपल्या एका निर्णयामुळे तिचं आयुष्य किती बदलणार आहे देवालाच माहिती आहे. नीलू, तुला काय बोलायचं आहे ते मी समजू शकते. रियांशचा स्वभाव लवकर नाही बदलणार, पण मला खात्री आहे एक दिवस नक्कीच रियांशचा स्वभाव बदलेल. पिहू रियांशचा स्वभाव चेंज करेल. आई, तुम्ही बोलताय तसे झाले तर खरंच खूप बरे होईल. होणार गं नीलू, सगळं छान होणार. तू अजिबात काळजी करू नकोस. चला, आजचा भाग कसा वाटला भरभरून कमेंट्स करून सांगा. खरं तर 13 तारखेनंतर मी भाग टाकणारच होते, पण हा भाग थोडासा एडिट केलेला होता म्हणून म्हटलं आज टाकूया. बाकी भरभरून कमेंट्स करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.